श्री पतंजलि महामुनये नमः। तर आता आपण या ठिकाणी अस्मिता या अविद्येच्या दुसऱ्या पर्वाचा विचार करणार आहोत. अस्मितेचं लक्षण सूत्रकारांनी थोड्याशा आडवळणाने केलेलं आहे, बोजड शब्दांनी केलेलं आहे. शास्त्रीय अशा संकल्पना त्या ठिकाणी दृक्शक्ती आणि दर्शनशक्ती यांच्यातली एकात्मता ही अस्मिता असते असं सूत्रकारांनी म्हटलंय. तर हा प्रकार काय, हे गौड बंगाल काय, हे आडवळणाचं लक्षण का आहे, ह्याचा विचार आपण आता या ठिकाणी करणार आहोत. आता त्याने अशी संज्ञा का घेतली, सरळ द्रष्टा आणि बुद्धी किंवा पुरुष आणि बुद्धी यांच्यातली एकात्मता अशी योजना का नाही केली. म्हणजे दृक्शक्ती आणि दर्शनशक्ती यांच्यातली एकात्मता अस्मिता आहे असं म्हणण्याऐवजी द्रष्टा आणि बुद्धी यांच्यातली एकात्मता ही अस्मिता किंवा पुरुष आणि बुद्धी यांच्यातली एकात्मता ही अस्मिता असं का म्हटलं नाही. आणि या ठिकाणी बोजड शब्द योजना का केली आहे असा एक प्रश्न या ठिकाणी पडतो. आता दृक्शक्ती ऐवजी पुरुष ही योजना का नसावी. आता दृक्शक्ती म्हणजे चैतन्य, पुरुष, आत्मा. मग त्याला त्याने दृक्शक्ती असा शब्द का वापरला आहे हा एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर आपल्याला बघायला पाहिजे. तसंच दर्शनशक्ती म्हणजे बुद्धी, बुद्धितत्व. मग त्याला दर्शनशक्ती असं का म्हटलं, ही संकल्पना का वापरली, ह्याचा विचार आपल्याला आता या ठिकाणी करायला पाहिजे. आता असं आहे, त्यांनी दृक्शक्तीच्या जागी पुरुष हा शब्द वापरला नाही, कारण पुरुष हा नित्य शुद्ध बुद्ध मुक्त असा आहे. आलं का लक्षात. नित्य शुद्ध आहे, बुद्ध आहे आणि मुक्त आहे. पुरुष हे जे तत्व आहे ते अशा प्रकारचं आहे. आणि मग त्यालाच बुद्धीची एकात्मता भासते, बुद्धीशी एकात्मता आली आहे असं वाटतं. असं या ठिकाणी त्याचा अर्थ होण्याची शक्यता आहे. आलं का लक्षात. पुरुष हा जो नित्यशुद्ध बुद्ध मुक्त असा जो आहे त्याची बुद्धीशी एकात्मता येते असाही अर्थ या ठिकाणी होऊ शकतो. जर सूत्रकाराने दृक्शक्तीऐवजी पुरुष असा शब्द वापरला तर तसा त्या ठिकाणी अर्थ हा निघू शकतो. पण तशी त्याला ती भासत नसते, कारण तो चिन्मात्र असतो. तो ज्ञान निश्चय करणारा नसतो, ते चिन्मात्र असतो. चिन्मात्र पुरुष जर अशा निर्णयाला जर प्राप्त होऊ शकत असता तर कर्म क्लेश ज्याचे दग्धबीज झालेत, ज्याचे क्लेश नष्ट झालेत, त्यालाही हा आभास होऊ शकेल की. आलं का लक्षात. म्हणजे एखादा जर मुक्त झाला, क्लेशांनी मुक्त झाला, कर्मांनी मुक्त झाला, म्हणजे थोडक्यात म्हणजे मुक्त झाला, केवली झाला, तर त्यालाही बाधा त्या ठिकाणी लागू पडेल. जर पुरुष शब्द वापरला तर त्यात मुक्त झालेला, कैवल्य प्राप्त हाही त्या ठिकाणी परिगणित होतो. आणि त्याला या ठिकाणी परिगणित करता येत नाही, कारण त्याला अस्मिता नसते. मुक्त पुरुषाला क्लेश नसतात, क्लेश नसतील तर अस्मिता नसते. त्यामुळे पुरुष शब्द हा जास्त व्यापक आहे. आत्मावाचक असा जो पुरुष शब्द आहे तो असा व्यापक आहे. त्या ठिकाणी त्याच्यामध्ये मुक्त झालेले, केवली हे सुद्धा पुरुष येतात. कारण शेवटी पुरुष हे चिन्मात्र तत्व आहे आणि त्यालाही ही अस्मितेची बाधा असते की काय असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. आणि त्याला बाधा असते असं त्या ठिकाणी म्हटलं जातं, त्यामुळे ते दोषावह आहे. दृक्शक्तीच्या जागी पुरुष शब्द वापरणं हे दोषावह आहे. कारण मुक्त पुरुषांना, क्लेशविनिर्मुक्त झालेल्यांना ते पुरुषच असतात, पण त्यांना ही अस्मितेची बाधा नसते. त्यामुळे पुरुष ही संकल्पना या ठिकाणी वापरता येत नाही आणि त्यामुळे ती वापरलेली नाहीये. आलं का लक्षात. म्हणजे आत्मचैतन्याला असा भास होतो म्हटलं तर ज्याचे क्लेश दग्धबीज झालेत अशा मुक्त पुरुषालाही बाधा व्हावी की. कारण पुरुष हा शब्द हा व्यापक आहे, आत्मा हा शब्द व्यापक आहे. आत्मा सुद्धा या ठिकाणी शब्द वापरता येत नाही, कारण आत्मा म्हटल्यानंतर त्यात मुक्त केवली हा सुद्धा येतो, त्याचीही परिगणना होते. पण त्यालाही अस्मितेची बाधा नसते.
त्यामुळे आत्मा हा शब्द वापरता येत नाही जरी तो आत्मावाचक आहे. पुरुष हा शब्द वापरता येत नाही जरी तो पुरुषवाचक आहे. आलं का लक्षात? अर्थात अविद्येच्या कूटामध्ये जो असतो, कूटस्थ अविद्येच्या कूटामध्ये जो राहत असतो त्याचाच या ठिकाणी निर्देश करायचा आहे. आलं का लक्षात? म्हणजे क्लेशानवच्छिन्न, क्लेशानी अनवच्छिन्न जो नाहीये, अवच्छिन्न जो आहे, क्लेशाने अवच्छिन्न असा जो आहे तो असा कूटस्थ, कूटामध्ये राहणारा, कूटामध्ये स्थित असा जो असेल त्याचाच निर्देश या ठिकाणी करायचा आहे. म्हणजे अविद्येमध्ये किंवा अविद्येने जो बाधित आहे त्याचाच निर्देश करायचा असल्यामुळे या ठिकाणी आत्मा किंवा पुरुष हा शब्द वापरलेला नाहीये. आला का लक्षात? म्हणजे आत्मा किंवा पुरुष शब्द वापरण्यामध्ये अतिव्याप्त दोष संभवतो आणि म्हणून आत्मा हा शब्द त्या ठिकाणी टाळलाय, पुरुष हा शब्द टाळलेला आहे. कारण पुरुष हा चरमदेही असू शकतो, क्लेशदग्ध बीज असू शकतो, केवली असू शकतो, मुक्त असू शकतो, पण आणि त्यालाही बाधा नसते. त्यामुळे आत्मा हा शब्दही या ठिकाणी शब्द नाहीये, चैतन्य हा वापरला नाहीये, पुरुष वापरला नाहीये. आणि म्हणूनच दृक्शक्ती असं पद या ठिकाणी वापरलंय. आणि दर्शनशक्ती ही बुद्धी असली तरी बुद्धी पदानं म्हणजे त्या ठिकाणी महत्त्व हे निर्देशित होतं. बुद्धितत्वानं, बुद्धी जर शब्द वापरला समजा, दर्शनशक्ती ही बुद्धी आहे, पण त्या ठिकाणी बुद्धी असा जर शब्द वापरला तरी बुद्धितत्व, महत्त्व ह्याचाही त्या ठिकाणी तो निर्देश होईल आणि त्याचा करायचा नाहीये. महत्त्वाचा निर्देश या ठिकाणी करायचा नाहीये, बुद्धितत्वाचा निर्देश करायचा नाहीये. तर चैतन्यावच्छिन्न असं जे बुद्धितत्व आहे त्याचाच निर्देश करायचा असल्यामुळे म्हणजे चिदाकाशामध्ये, घटाकाशामध्ये जो अवच्छिन्न आहे तशा बुद्धीचाच निर्देश करायचा असल्यामुळे बुद्धी शब्द या ठिकाणी वापरला नाही जरी तो बुद्धिवाचक आहे. आणि म्हणून या ठिकाणी दर्शनशक्ती हा शब्द वापरलाय. आला का लक्षात? कारण बुद्धी ही संकल्पना सुद्धा व्यापक आहे, त्यातही अतिव्याप्ती दोष हा त्या ठिकाणी संभवेल. कारण सांख्यांचं बुद्धितत्व जे आहे त्याची या ठिकाणी परिगणना नाहीये, त्याचा निर्देश नाहीये. जरी हा शब्द बुद्धिवाचक असला तरी सांख्यांचं जे बुद्धितत्व आहे, महत्त्व आहे, त्याचा निर्देश नसल्यामुळे या ठिकाणी दर्शन शक्ती असा शब्द वापरला आहे. कारण ते बुद्धितत्व ज्यावेळेला अंतःकरणावच्छिन्न असतं, ज्यावेळेला महत्त्व, बुद्धितत्व हे अंतःकरणावच्छिन्न असतं त्यावेळेला त्याला दर्शनशक्ती म्हणणं हे योग्य ठरतं. आलं का लक्षात? आता या ठिकाणी दर्शनशक्ती का म्हटलंय तर ज्याच्याद्वारा पाहण्याची क्रिया घडते, ज्याच्या माध्यमातून घडते ती बुद्धितत्व आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्याला दर्शनशक्ती म्हणणं हे योग्य ठरतं. आणि हे जे दोन्ही आहेत, दृक्शक्ती, दर्शनशक्ती, अत्यंत भिन्न आहेत. दृक्शक्ती चैतन्यस्थानी आहे, दर्शनशक्ती ही बुद्धिस्थानी आहे. म्हणजे एक अजड आहे, एक जड आहे, एक चित्त आहे तर दुसरं अचित आहे, एक चेतन दुसरं जड आहे. तर असं भिन्न रूप असल्या कारणानं त्यांच्यामध्ये जी त्यांच्यातल्या एकरूपतेचा भास जो आहे त्याला अस्मिता क्लेश असं म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी दृक्शक्ती आणि दर्शनशक्ती असे शब्द आहेत. तर या ठिकाणी शक्ती हा शब्द का वापरला गेला तर बुद्धीला दर्शनशक्ती म्हणण्याचं कारण प्रलयकालीन दर्शन किंवा भोग नसून सुद्धा बुद्धीमध्ये ते भोग सामर्थ्य असतं. आता प्रलयामध्ये बघण्यासारखं काही नसतं, ज्ञानाचे विषय नसतात, काही शिल्लक नसतं, त्या ठिकाणी दर्शनीय असं काहीच नसतं. पण तरी सुद्धा बुद्धीमध्ये ते भोग सामर्थ्य बीजरूपानं असतंच, दर्शन सामर्थ्य त्याच्यामध्ये असतंच. आणि म्हणूनच म्हणजे सर्गकाळामध्ये त्या शक्तीचा आविष्कार होऊन दर्शनीयता आणि दर्शनशक्ती ही प्राप्त झालेली दिसते, अभिव्यक्ती दिसते. ते सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. बुद्धितत्वामध्ये ते सामर्थ्य कायम असतं, प्रलय काळातही असतं
अशा अर्थाने त्याला शक्तिपद योजलेलं आहे त्या ठिकाणी. आलं का लक्षात? ते सामर्थ्य त्याच्यात नेहमी असतं. आणि म्हणून दृक् दर्शन शक्ती यांची एकात्मता ही अस्मिता आहे असं या ठिकाणी म्हणणं अत्यंत योग्य आहे. हे साध्या शब्दात सांगायचं म्हणजे बुद्धीवर आत्म्याचा आरोप किंवा बुद्धी आत्म्याला एकाकार होणं हा अहंकार आहे. आणि म्हणून त्याला अहंकार असं म्हटलं जातं. हे अत्यंत योग्य आहे. बुद्धी ही चैतन्याचा भास देणं, बुद्धीने चैतन्याचा भास देणं, त्याला भासमान चैतन्य म्हणतात. तर ते भासमान चैतन्य होणं हा जो आभास आहे की बुद्धीच अहम आहे, हा जो आभास होतो तोच या ठिकाणी सांगितलाय की ती एकात्मता आहे. आणि ती एकात्मता कशातले? दृक् दर्शन शक्त्योः एकात्मता म्हणून सूत्रामध्ये असा प्रयोग आहे या ठिकाणी. पुन्हा हे शक्ती हे जे पद आहे ते योग्य आहे. म्हणजे आपण असं म्हणतो की अमुक माणसामध्ये अमुक शक्ती आहे, अमुक सामर्थ्य आहे, अमुक क्षमता आहे. तर शक्तिपदाचा अर्थ आपण तशा दृष्टिकोनातून तशा ह्याने सुद्धा अर्थाने वापरतो. एखाद्यामध्ये ते सामर्थ्य असेल तो सशक्त आहे, त्याच्यामध्ये ती शक्ती आहे, त्याच्यामध्ये ते सामर्थ्य आहे, त्याच्यामध्ये ती क्षमता आहे. म्हणजे या बुद्धीमध्ये ती दर्शनाची क्षमता आहे, दर्शनीयतेची क्षमता आहे, दर्शक म्हणून क्षमता आहे. म्हणून त्याला दर्शन शक्ती असं म्हटलेलं आहे. अर्थात शक्ती हा शब्द योग्यतावाचक आहे. या ठिकाणी शक्ती हा शब्द योग्यतावाचक आहे. त्यामुळे पुरुषामध्ये भोक्तृ योग्यता असते आणि बुद्धीत भोग्य योग्यता असते. आलं का लक्षात? पुरुषात भोक्तृ योग्यता असते आणि बुद्धीमध्ये भोग्य योग्यता असते. आणि त्यामुळे या ठिकाणी शक्ती या पदाचा अन्वय या ठिकाणी झालेला आहे. असो, एकूण काय तर आपण भाष्याकडे पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की पुरुष म्हणजे दृक्शक्ती, आत्मचैतन्य म्हणजे दृक्शक्ती म्हणजे पाहणारी शक्ती, आणि बुद्धी ही दर्शन शक्ती आहे म्हणजे पाहण्याला साधनभूत अशी शक्ती. या दोन्हीमध्ये एक स्वरूपापत्ती येणं म्हणजे भिन्न असून अभिन्न आकार भासणं, एकात्मता भासणं हा अस्मिता क्लेश आहे. आता भाष्यकारांच्या या वक्तव्यावर जर आपण खुलासा पाहिला तर असं दिसतं की अविद्येत सुद्धा आत्मानात्म अभिन्नाकारता सांगितली गेलेली आहे. आत्मानात्म अभिन्नाकारता सांगितली गेली आहे. आणि बुद्धी पुरुष हे जे क्रमशः आत्मानात्मा आहे त्यांच्यात सुद्धा एकरूपता सांगितली आहे. आलं का लक्षात? म्हणजे अविद्या सूत्राकडे जर पाहिलं, अनात्मसु आत्मख्याती, अनात्म्याला आत्म समजणं, आणि या ठिकाणी तेच झालंय. अनात्म बुद्धी जी आहे त्याला आत्म समजला गेलाय, आत्मा मानला गेलाय. मग अविद्येमध्ये आणि अस्मितेमध्ये फरक तो काय, असा या ठिकाणी एक प्रश्न विचारता येतो. आलं का लक्षात? अनात्मसु आत्मख्याती, अनात्म्याला आत्मा समजणं, आत्मा मानणं, आत्मा ठरवणं ही अविद्या आहे. मग अस्मितेत तेच झालंय की बुद्धी जी अनात्मा आहे, अनात्म बुद्धीला आत्म मानणं हा प्रकार अस्मितेचा आहे. एकात्मता जी सांगितली ती अशा प्रकारची आहे. मग अविद्या आणि अस्मितेमध्ये फरक तो काय, असा एक प्रश्न या ठिकाणी विचारता येतो. हे भिन्न कथन करण्याचं कारण काय? कारण आलं का लक्षात? अविद्येच्या सूत्रात अनात्मसो आत्मख्याती म्हटलं आणि या ठिकाणी दृग्दर्शन शक्त्यो एकात्मता मानलं. मग फरक काय? मग अस्मितेला वेगळा क्लेश बनण्याचं कारण काय? अविद्येमध्ये अस्मिता आलीच की, अविद्या ही अस्मिताच आहे की. तर उत्तर असं की अविद्येमध्ये अत्यंत अभेद ग्रहण नसून भेदाभेद असतो. पण या प्रगल्भ अविद्येमध्ये अविद्या वाढली आणि अस्मिता पर्वाला आली, तर या दुसऱ्या पर्वाला येऊन पोचली, तर त्या ठिकाणी अजून गहन असा अभेद जाणवतो. आत्मानात्म अविवेक अजून दृढ होतो. अविद्येमध्ये जितक्या प्रमाणामध्ये आत्मानात्म अविवेक आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये आत्मानात्म अविवेक अस्मितेमध्ये असतो. या ठिकाणी एकात्मता आहे. अनात्म्याला आत्मा समजणं
हा एक प्रकार आहे, हा विपर्याचा एक एक टप्पा आहे, तो एक पर्व आहे. त्याही पेक्षा वृद्धिंगत असं जे पर्व आहे ते एकात्मतेच आहे. त्यामुळे या ठिकाणी अविद्या ही वर्धित आहे, म्हणून याला अविद्या गुणिले अविद्या असं मागे म्हटलं. कारण या ठिकाणी दोन्ही एकरूप भासतात. त्यामुळे ही प्रगल्भ अविद्या आहे, हे प्रगल्भ अज्ञान आहे. म्हणजे क्षणभर विचार जर केला तर तुम्हाला लक्षात येईल की शुक्ल वर्ण आणि कृष्ण वर्ण ह्याच्यामध्ये भेद न दिसणं, त्यातला भेद बुद्धीला न उमगणं, हा एक विपर्याचा विशिष्ट टप्पा आहे, हे मागे सांगितलं. पण काळा आणि पांढरा हे एकच भासणं, हा विपर्य त्यापेक्षा मोठा नाही का? हा मोठा विपर्य आहे. तशा अर्थानं अस्मिता म्हणजे अविद्येचा प्रगल्भित आविष्कार आहे, त्याचं विस्तृतीकरण आहे. आणि म्हणूनच अविद्या सांगितल्यानंतर अस्मिता ही सांगितली गेली आहे, ते एक पुढलं पर्व म्हणून. अविद्येमध्ये आत्मा आणि आत्मामध्ये अत्यंत अभेद ग्रहण नसून भेदाभेद आहे. भेद आणि अभेद दोन्ही आहेत. पण या ठिकाणी प्रगल्भ अविद्येमध्ये एकात्मता आहे, म्हणजे अभेदभास आहे. या ठिकाणी अहम बुद्धी आहे, आलं का लक्षात? आणि व्यवहार सुद्धा तज्जन्य होत असतात. म्हणजे अविद्येला साधारण एकात्मता, त्याला क्रिया व्यापार नसतो, केवळ ते एक धारणा आहे, केवळ एक धारणा आहे. अस्मितेमध्ये त्या भासावर उभारलेली एक व्यापार क्रिया असते, आलं का लक्षात? अविद्येमध्ये व्यापार नाहीये, पण अस्मिता म्हटल्यानंतर त्या अविद्येवर उभारलेली एक क्रिया व्यापार अशी प्रक्रिया आहे. त्यामुळे अस्मिता ही विशेष एकात्मता रूपानं अविद्या असते. असे अस्मितेमध्ये ईश्वरोहम अहम योगी अशा प्रकारे एक व्यापार घडेल. मी ईश्वर आहे, मी योगी आहे, मी भोगी आहे, अशा प्रकारे एक व्यापार घडेल. अविद्येमध्ये व्यापार नाहीये, अविद्येमध्ये केवळ धारणा आहे, अविद्येमध्ये एक प्रकारे ॲझम्पशन आहे असं समजा. अविद्येमध्ये गृहीत कृत्य आहे, गृहीत कृत्य आहे, आणि या ठिकाणी क्रिया आहे, आलं का लक्षात? क्रिया आहे. हे थोड्या सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे असं बघा की अंधारामध्ये एक दोर पडलाय आणि त्या दोराला पाहिल्यावर सर्प भासणं, हा सर्प आहे असं वाटणं, यामध्ये किती विपर्य आहे. आणि दुसऱ्या माणसानी त्याला बघून साप 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 आडाओरडा करून काठ्या गोळा करून त्या दोराला झोडपून काढणं, दोराला झोडपणं, यामध्ये किती विपर्य आहे ह्याचा एक अंदाज घ्या. म्हणजे अविद्येच्या धारणेवर या ठिकाणी क्रिया व्यापार संभवतो. अविद्येच्या धारणेवर या ठिकाणी क्रिया व्यापार संभवतोय. असं आहे, आत्ता जे तुम्हाला सांगितलं की रज्जूवर दोरावर सर्पाचा भास होणं, हा एक विपर्य जो आहे तो अविद्येच्या पातळीचा आहे, अविद्येच्या श्रेणीचा आहे. पण त्याला बघून आरडाओरडा करणं, रात्री लोकांना, आजूबाजूच्या लोकांना उठवणं, काठ्या घेऊन येणं आणि त्याला झोडपणं आणि लोकांना बोलवणं, ह्यामध्ये केवढा विपर्य आहे. हा जो प्रकार सांगितला या ठिकाणी तुम्हाला गमतीदार एक घडलेला प्रकार सांगतो की असं आहे की एक माणूस असाच रात्री घराबाहेर पडला आणि अंगणामध्ये त्याला असा एक दोर दिसला. म्हणजे त्या ठिकाणी त्याला जो साप भासला, दोर पडला होता, त्याला साप भासला आणि तो एकदम दचकला, घाबरला आणि घसरून पडला. घसरून पडल्यावर काय झालं की तो काठ्याचा दोर होता तो त्याला टोचला, टोचल्यावर त्याला वाटलं की मला साप चावला, आणि मला साप चावला या धसक्यानं, या भीतीनं त्याची बोबडी वळली आणि काही तोंडातनं फेस आला, फीट आली, दातखीळ बसली आणि थोड्या वेळाने तो गतप्राण झाला. आता तो गतप्राण झाला, तो कुठल्या धारणेनं? त्याला वाटलं आपल्याला साप चावला. आणि असे काही प्रसंग घडलेले आहेत, काही लोकांना आपल्याला साप चावला अशी एक काहीतरी मनामध्ये भीती बसल्यानं विपरीत त्याचे परिणाम झाले. तर तसं या ठिकाणी केवळ साप चावला असा त्याला भास झाला म्हणजे त्याला
दोरखंड जो आहे तो टोचला, बोचला, त्याला वाटलं आपल्याला साप चावला आणि त्या ठिकाणी अनेक प्रकार घडले. दात खिळ बसली, तोंडातून फेस आला आणि शेवटी तो गतप्राणच झाला. आता ह्याला तुम्ही काय म्हणाल? हा विपर्यय कशा प्रकारचा आहे, किती प्रकारचा आहे? आता खरं म्हणजे नुसता दोरावर सर्पाचा भास होणं हाही विपर्ययच आहे, पण त्या विपर्यावर हा क्रिया व्यापार केवढा घडला. तर तसा हा अस्मितेचा प्रकार आहे ते अविद्याच आहे. आम्ही सुरुवातीलाच म्हटलं, अविद्याचा फुगला की अस्मिता होते. अविद्येपेक्षा अस्मिता वेगळी नाहीच आहे. कुठलाच क्लेश वेगळा नाहीये. अविद्येपेक्षा कुठलाही क्लेश वेगळा नाहीये. पण असं आहे की अविद्येपेक्षा अस्मिते जो मध्ये फरक आहे तो समजून घेतला पाहिजे. आत्मानात्म अविवेक हा जो अविद्येत सांगितला तो या ठिकाणी वर्धमान आहे आणि त्या विवेकावर एक क्रिया व्यापार माणूस करून जातो. तो प्रकार अस्मितेमध्ये असतो. त्यामुळे अस्मिता ही एक प्रगल्भित अविद्या आहे, प्रगल्भित अज्ञान आहे असं या ठिकाणी सांगितलं गेलं. असो तर एकूण काय तर अविद्येमधला जो अविवेक आहे त्या केवळ त्या धारणा आहेत. अनात्म्याला आत्मा मानणं, अशुचीला शुची मानणं, अधर्माला धर्म मानणं, अनर्थाला अर्थ मानणं, ह्या केवळ धारणा आहेत. या केवळ धारणा आहेत. त्याच्यावर उभारलेला काही कुठलाही क्रिया व्यापार नाहीये. आलं लक्षात? पण त्याच्यावर साक्षात एक क्रियाकर्माची इमारत उभी केली जाते. त्याचा पहिला टप्पा हा अस्मितेचा आहे. त्याचा पहिला मजला हा अस्मितेचा आहे. चुकीच्या पायावर उभी राहिलेला पहिला मजला आहे. उभा केलेला पहिला मजला आहे तो अस्मितेचा असतो. अस्मितेमध्ये क्रिया व्यापार हा अन्वित असतो आणि अविद्येमध्ये केवळ क्षमता असते. आलं का लक्षात? अविद्येमध्ये क्षमता आहे आणि यात साक्षात त्याची इमारतीचा तो पहिला पाया आहे, पहिला मजला आहे. म्हणजे लक्षणात जरी फरक नसला तरी कार्यकारण दृष्ट्या त्याच्यामध्ये फरक आहे. अविद्येमध्ये अस्मितेमध्ये लक्षणता भेद नाही, पण कार्यकारणता भेद आहे. अस्मितेचं कार्य वेगळं, अविद्येचं कार्य वेगळं आहे. आलं का लक्षात? आता हा जटिल प्रकार समजून घेण्यासाठी अजून एक उदाहरण आपण बघूया. असे चंद्रातलं पाण्यातलं प्रतिबिंब पाहून हा चंद्र आहे असं वाटणं, हा जो भ्रमाचा प्रकार आहे तो थोडा अविद्या सादृश आहे. आता पाणी हलण्यानं चंद्रही हलतो असा भ्रमाचा विस्तार जो असतो. आता खरं चंद्र काही खरोखर हलत नाही, पण पाणी हलल्यानं चंद्र हलल्याचा भास जो होतो कारण प्रतिबिंब हलतं आणि त्यामुळे चंद्र हलला असा जो प्रकार जाणवतो तो भ्रमाचा विस्तार असतो. आणि हा भ्रमाचा विस्तार जरा अस्मितेसारखा असतो. आलं का लक्षात? किंवा आपल्या स्त्री पुत्र नोकरांमध्ये अभेद भाव जो साधारणपणे असतो तो अविद्या सादृश असतो, पण त्यांच्या सुखदुःखानं आपण सुखदुःखी होण्याचा जो प्रकार असतो तो भ्रमाचा एक प्रकारे व्यापार असतो, भ्रमाचा विस्तार असतो आणि तो भ्रमविस्ताराचा प्रकार हा अस्मिता सादृश असतो. आपण आपल्या कुत्रा मांजरांमध्ये आपलेच आहेत असं समजून राहणं हा अविद्या सादृश आहे. पण त्या कुत्र्या मांजरांचे सुखदुःख असेल त्यामुळे आपण जर सुखदुःखी झालो, हा जो भ्रमविस्तार आहे तो भ्रमविस्ताराचा प्रकार अस्मिता सादृश असतो. आता दुसऱ्या शब्दात म्हणजे सांख्यांच्या शब्दात सांगायचं, त्यांच्या भाषेत सांगायचं म्हणजे भ्रमव्यापार की ज्यामुळे चेतन पुरुष अकर्ता असून कर्ता भासतो आणि कर्त्री प्रकृती अचेतन असून चेतन भासते, तो प्रकार हा अस्मितेचा आहे. पुन्हा एकदा ऐका की चेतन पुरुष जो अकर्ता असून तो कर्ता भासतो आणि कर्त्री प्रकृती ही जड असून चेतन भासते, हा प्रकार अस्मितेचा आहे. आलं का लक्षात? आता शंका अशी येते की या परस्पर अन्योन्य आरोपात अभेद कारणामुळे सुखदुःखादी संभवतात. त्याच्यामध्ये अभेद वाटल्यामुळे जडचेतन भेद बघत नाही, बुद्धिपुरुष भेद बघत नाही
आणि त्यामध्ये अभेद मानल्यामुळे आपल्याला सुखदुःखादी होतात. बुद्धीला वेदना झाली की आपल्याला वेदना झाली असं वाटतं आणि मी दुःखी आहे असं वाटतं. वास्तविक बुद्धी दुःखी असते. बुद्धी सुखी झाली तर आपण सुखी झालो असं आपण म्हणतो. तर हा जो प्रकार संभवतो, सुखदुःखांचा आरोप हा जो प्रकार संभवतो आणि तोच एकात्मतेचा आरोप हा एक प्रकारे अभेदात्मक असतो असं पातंजल मतात मांडलं गेलेलं आहे. पण असं बघा, या ठिकाणी एक विलक्षण बुद्धिमत्तेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. विलक्षण बुद्धिमत्तेचा असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. तो काळजीपूर्वक ऐका. तो असा आहे की असा जरी आरोप जरी होत असला, परस्पर आरोप जरी होत असला तरी त्या ठिकाणी अभेद ग्रहण असतंच. आणि अभेद ग्रहण होत असतं असं म्हणण्याचं कारण नाही. म्हणजे बुद्धी पुरुष यांच्यामध्ये एकात्मता आली म्हणजे बुद्धीवर आत्म्याचा आरोप झाला तरीही बुद्धी आणि पुरुषामध्ये अभेद ग्रहण असायलाच पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही असं का म्हणता असा हा प्रश्न आहे. आलं का लक्षात? म्हणजे आरोप जरी असला, परस्पर आरोप जरी असला तरी परस्पर आरोपामध्ये अभेद ग्रहण असायलाच पाहिजे असं नाही असं आम्ही म्हणतो. म्हणजे बुद्धीवर आत्म्याचा आरोप होतो ही गोष्ट मान्य केली, पण असा आरोप होतो म्हणजे त्या ठिकाणी अभेदच मानला गेला पाहिजे असं नाही. अशा प्रकारचा आमचा प्रश्न आहे. असा एक बुद्धिवान माणूस प्रश्न उभा करतो. आलं का लक्षात? तो असं म्हणतो की हे बघा, नाटकामध्ये, नाट्यसृष्टीमध्ये पात्र आणि नट, पात्र आणि नट यांच्यामध्ये जरी परस्पर आरोप होत असला की आपण म्हणजे समजा एखादा माणूस, एखादा नट हा शिवाजीची भूमिका पार पाडतोय, तर त्या ठिकाणी आपण शिवाजीचा आरोप त्या नटावर करतो कारण तो हुबेहूब भूमिका वठवत असतो. तो प्रतिज्ञ असा नट असेल तर तो अत्यंत हुबेहूब अशी भूमिका वठवतो आणि आपल्याला खरोखर शिवाजीचा भास त्या ठिकाणी होतो. त्या नटावर शिवाजीचा भास होतो. पण असं जरी असलं तरी त्यावेळेला त्या ठिकाणी अभेद ग्रहण असतं असं काही वाटत नाही. आपण लगेच त्याला शिवाजी म्हणून त्याच्या सत्काराला पुढे सरसावत नाही किंवा त्याला शिवाजी म्हणून आपण त्या ठिकाणी अभेद काही ग्रहण करत नाही. म्हणजे आरोप होऊ शकतो, आरोप होऊ शकतो, पण अभेद ग्रहण असायलाच पाहिजे असं नाही. कारण आम्ही या ठिकाणी असं म्हणतो, आलं का लक्षात, की नाट्यसृष्टीमध्ये नट आणि पात्र, म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे एखादा चैत्र नावाचा नट शिवाजीची भूमिका वठवतोय आणि तो हुबेहूब वठवतोय म्हटल्यानंतर त्या ठिकाणी आपण त्या चैत्रावर शिवाजीचा आरोप करतो कारण त्याच्यामध्ये एकात्मता असते. म्हणजे एकात्मता जाणवते नटामध्ये आणि त्याच्या पात्रामध्ये, आपल्याला एकात्मता जाणवते. म्हणजे चैत्र आणि शिवाजी यांच्यामध्ये एकात्मता जाणवली आणि या स्थानामध्ये बुद्धिपुरुष एकात्मता सांगितली आहे. मग आम्ही असं म्हणतो की नट आणि पात्र म्हणजे चैत्र आणि शिवाजी ह्यांच्यात एकात्मता जाणवतीये, पण त्यावेळेला त्या ठिकाणी अभेद ग्रहण असायला पाहिजे. हा शिवाजीच आहे, शहाजीचा पुत्र आणि संभाजीचा बाप असा शिवाजीच आहे, असं काही अभेद त्या ठिकाणी होत नसतो. आला का लक्षात? म्हणजे 17व्या शतकातला शिवाजी तो हाच असं आम्ही काही 20व्या आणि 21व्या शतकात मानणार नाही. अशा प्रकारचा अभेद ग्रहण होत नाही. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा बुद्धी आणि पुरुष यांच्यामध्ये एकात्मता जरी आली, आरोप जरी झाला, तर असं समजा की बुद्धी जी आहे तो चैत्र आहे आणि आत्मा जो आहे तो शिवाजी आहे आणि त्यामुळे तो हुबेहूब भूमिका वठवतोय. म्हणजे त्या ठिकाणी एकात्मता आली, पण अभेद ग्रहण असायलाच पाहिजे असं नाही असं आम्ही म्हणतो. तर तुम्ही ह्याच्यावर काय समाधान सांगाल असा प्रश्न हा या सिद्धांतकाराला विचारला जातो. आहे की नाही? बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे की नाही? बुद्धिवान माणसाचा प्रश्न आहे की नाही? खरोखर यांनी अत्यंत बारकाईचं निरीक्षण या ठिकाणी आपल्याला दाखवून दिलंय की एकात्मता असली, आरोप जरी असला, प्रत्याभास जरी असला, आभास जरी असला,
तरी अभेद असण्याचं कारण नाही, अभेद असतोच त्या ठिकाणी असं म्हणण्याचं कारण नाही, असं त्यांनी खरोखर फार विलक्षण बुद्धिमत्तेचा प्रश्न या ठिकाणी टाकून सिद्धांतकारांना एक सवाल टाकलेला आहे. किंवा असं बघा, शुक्ती रजत, शिंपला आणि चांदी. शिंपल्यावर चांदीचा आभास होतो, त्यावेळेला त्या ठिकाणी आभास असतो, पण अभेदाचा प्रश्न नाहीये. अभेद म्हणजे काय, दोन्ही गोष्टी सारख्या असणं हा अभेद आहे. पण त्या ठिकाणी दोन गोष्टी जाणवतच नाहीत, एकच गोष्ट जाणवत आहे त्या ठिकाणी. शिंपला ही आपल्याला शुक्ताकार जाणवते, ती चांदीच भासते. किंवा तप्त लोहगोल, तप्त लोहगोल हा अग्निगोल भासतो, तो अग्निगोलच भासतो, त्या ठिकाणी अभेद काही होत नसतो, अभेद ग्रहण नसतं. आलं का लक्षात? असा हा या ठिकाणी प्रश्न टाकलेला आहे. म्हणजे ते म्हणतात की एकात्मता असली, आरोप जरी असला तरी त्या ठिकाणी अभेद असायलाच पाहिजे असं काही नाहीये. त्यामुळे त्या ठिकाणी प्रश्न असा टाकला जातो की एकात्मता असून सुद्धा अभेद असतो असं म्हणण्याचं कारण नाही. बुद्धिपुरुष एकात्मता आहे, पण अभेद आहे, अभेद ग्रहण आहे, अभेद वाटतो, अभेद मानला जातो, असं काही या ठिकाणी म्हणण्याचं कारण नाही, असं या ठिकाणी पूर्वपक्षकार म्हणतो. म्हणजे थोडक्यात असं की एकात्मता जरी भासली तरी अभेद मानलाच पाहिजे असं काही नाहीये. आलं की नाही लक्षात? अजून थोडं या ठिकाणी विवरण द्यावं असं वाटतं ते असं की आता नाट्यसृष्टीतलं उदाहरण सांगितलं, चैत्र हा नट आणि शिवाजी ही त्याची भूमिका. या ठिकाणी आपल्याला स्पष्ट माहिती असतं की शिवाजी हा ऐतिहासिक पुरुष होता आणि चैत्र हा सद्यकालीन माणूस आहे, ही सद्यकालीन व्यक्ती आहे, आणि शिवाजी हा ऐतिहासिक पुरुष होता, ह्याचं आपल्याला त्या ठिकाणी पक्क ज्ञान असतं, धारणा असते, आणि त्यामुळे अभेद काही त्या ठिकाणी संभवत नसतो. अशा प्रकारे एक खुला सवाल आणि अत्यंत तर्कसुसंगत असा सवाल या ठिकाणी टाकलेला आहे. आता या शंकेला उत्तर देण्यापूर्वी अजून एक उपशंका उभी करू, ती अशी, आणि ते करण्याचं कारण असं की दोन्ही शंकांना एकच उत्तर आहे, त्यामुळे ते उत्तर दिल्यानंतर ही शंका पुन्हा काढू नये, निर्माण होऊ नये, म्हणून ही पण शंका या ठिकाणी पेश करून नंतर उत्तर बघूया. तर असं बघा, ही शंका अशी आहे की दृग्दर्शन शक्ती रूप पुरुष बुद्धी यांच्यातली अभेद प्रतीती ही बुद्धीतच होते, मग त्याला पुरुषाला काय बाधा आहे? आलं का लक्षात? ही जी बुद्धी पुरुष एकात्मता वगैरे जे काय होते किंवा अभेद होत ग्रहण असतं वगैरे तुम्ही म्हणता, हे होतं कोणाला? बुद्धीला होतं. बुद्धीला त्या ठिकाणी अशा प्रकारे विपरीत धारणा होते किंवा आभास होतो, मग त्याची पुरुषाला काय बाधा आहे? म्हणजे आपल्या आत्मतत्वाला काय बाधा आहे? मग त्याचा विचार आम्ही का करावा? तो बुद्धीचा प्रश्न आहे. म्हणजे त्या ठिकाणी हा जो आभास होतो किंवा हा विपर्यय ज्याला होतोय, तो विपर्यय बुद्धीला होतोय. मी तर बुद्धी नाहीये, मी तर आत्मा आहे, मी आत्मचैतन्य आहे. मग हा जो आभास होतोय, हा विपर्यय होतोय, तो बुद्धीला होतोय, मग त्याची पंचायत मला कशाला? असाही प्रश्न या ठिकाणी विचारता येतो की नाही? तर भाष्यकार याला उत्तर देण्यासाठी, म्हणजे दोन्ही शंकांना उत्तर द्यायला म्हणतात की भोक्तृशक्ती म्हणजे पुरुष आणि भोग्य शक्ती म्हणजे बुद्धी, हे दोन्ही विभक्त आणि असंकीर्ण म्हणजे अमिश्रित असतात. म्हणजे तेल आणि पाणी हे कधी एक होऊ शकत नाही, तसे अमिश्रीभूत आहेत. असं असून सुद्धा या उभयांच्या संदर्भामध्ये अविभाग प्राप्ती म्हणजे एकरूपता प्राप्ती होत असते, आणि तेव्हाच भोग हा संभवत असतो. ही भोगाबद्दल एक वास्तवता आहे. आता या ठिकाणी भाष्यकार म्हणतात की भोक्तृशक्ती किंवा भोग्य शक्ती हे विभक्त आहेत, असंकीर्ण आहेत, ते कधी एकमेकात मिसळू शकत नाहीत, जसं तेल आणि पाणी. आलं का लक्षात? तर त्यावर असं स्पष्टीकरण आहे की पुरुष हा चेतन अपरिणामी शुद्ध, तर बुद्धी अचेतन जड मलिन, आणि त्यामुळे ते असंकीर्ण आणि विभक्त असतात आणि आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये अविभाग प्राप्ती असते, आणि अविभाग प्राप्ती होणं हाच भोगरूप क्लेश असतो. आता समजा असं म्हटलं की भोग होतात, क्लेश संभवतात, हे मान्य केलं तरीही त्याला कारण बुद्धी पुरुष जे विभक्त असंकीर्ण आहेत त्यात एकात्मता भासच. कारण म्हणतात ते कशावरून?
म्हणजे त्यांच्यात एकात्मता भासते म्हणूनच क्लेश संभवतात असं कशावरून? म्हणजे भोग संपन्नतेला किंवा भोगाच्या आरोपाला विभक्त असंकीर्ण पुरुष बुद्धी यांच्यातली एकात्मता असायलाच पाहिजे, हे कशावरून? तर ह्याच्या समाधानासाठी असं म्हटलं जातं की पुरुष आणि बुद्धी एकात्मता आणि भोग्य कल्पना आणि भोगारोप यांचा जसा अन्वय संबंध आहे, तसाच पुरुष बुद्धी आणि विवेक भोग समाप्ती यांचा व्यतिरेक संबंध सुद्धा आहे. भाष्यकार म्हणतात की या दोन्ही मध्ये बुद्धी पुरुषामध्ये स्वरूपप्राप्ती झाली तर कैवल्य होतं, तेव्हा भोग कसे होऊ शकतील? भोग होऊ शकणार नाहीत. आणि यावरनं आम्ही पातंजल म्हणतो की अस्मितारूप जो क्लेश आहे त्यामुळे भोग होतो आणि विवेक कारण कैवल्यामध्ये भोग नसतो, अशा अन्वय व्यतिरेक संबंधावरनं भोगाला कारण बुद्धिपुरुष एकात्मताच आहे हे मान्य करावंच लागतं, त्याला दुसरं कुठलंही कारण नाही. अशा अन्वय व्यतिरेक न्यायानं तसं सांगितलं जातं, त्याच्यावरनं हे सिद्ध होतं. असं आहे, चहामध्ये साखर घातली की चहा गोड होतो आणि चहामध्ये साखर नाही घातली की चहा कडू असतो. याचा अर्थ साखर हेच मधुरतेचं कारण आहे. तसं पुरुषबुद्धी एकात्मता असतानाच भोग संपन्न होतो, भोग संभवतो आणि त्यांच्यात विभक्तता आली किंवा विवेक आला तर होत नाही. यावरून शर्करा स्थानीय अशी जी एकात्मता आहे तेच त्याचं कारण आहे. आणि हे जे निष्कर्ष निघतं ते अन्वय व्यतिरेक न्यायानं निघतं असं दर्शनशास्त्राच्या प्रक्रियेमध्ये मानलं जातं. असो, थोडासा क्लिष्ट भाग झाला, पण तो एक तात्विक आणि तांत्रिक आणि दर्शनशास्त्रीय भाग असल्यामुळे त्याचा उहापोह या ठिकाणी केला गेला. असो, या भोगावस्थेमध्ये परस्पर अन्योन्य एकात्मता असतेच. म्हणजे अस्मिता आहे पण भोगानुभव नाही, तो उन्मूल झालाय. अस्मिता क्लेश हटला पण भोगानुभव चालू आहे, असं कुठेही कदापिही चालत नाही, तसं होऊ शकत नाही. आलं का लक्षात? म्हणजे अस्मिता नाही पण भोग चालू आहे असं कधीही होत नाही. अस्मिता नाही आणि भोग चालू आहे किंवा अस्मिता आहे पण भोग चालू नाही असं कधीही संभवू शकत नाही. तर तुमचा प्रश्न असा होता की अस्मिताच या भोगाला कारण का मानावं, तर ते असं अन्वय व्यतिरेक न्यायानं त्याला उत्तर दिलं गेलं आणि अशा प्रकारे तो प्रश्न या ठिकाणी निर्मूल झालेला आहे. किंवा दुसरा निष्कर्ष असा की बुद्धिपुरुष एकात्मता जी आहे तीच अस्मिता आहे. बुद्धिपुरुष एकात्मता जी आहे तीच अस्मिता आहे असं या ठिकाणी शास्त्रीय प्रक्रियेनं हे शास्त्रकार सिद्ध करतात. आणि असा सिद्धांत जो आहे तो सांगताना स्वतः सूत्रकार पुढे म्हणतात, सत्वपुरुषयोः अत्यंत असंकीर्णयोः प्रत्यय अविशेषो भोगः, असं तिसऱ्या पादामध्ये ते म्हणतात. सत्व आणि पुरुष म्हणजे बुद्धी आणि पुरुष हे अत्यंत असंकीर्ण आहेत. हे कधी एकमेकांमध्ये मिसळणार नाहीत, मिळणार नाहीत, दूध जसं तेल आणि पाणी. पण त्यांचा प्रत्यय हा अविशेषतेनं होतो आणि तोच भोग असतो. आलं का लक्षात? त्यांच्यामध्ये तो अभेद जो होतो, अभेद ग्रहण जे होतं तोच भोग असतो असं स्वतः सूत्रकार पतंजली हे तिसऱ्या पादामध्ये सांगून जातात. आता या ठिकाणी हे स्पष्टीकरण आवश्यक आहे की कैवल्य म्हणजे विदेह मुक्ती. म्हणजे विदेह मुक्तीमध्ये अंतःकरणच लयगत असतं. आता बुद्धीच अव्यक्त लीन असते, त्यावेळेला भोग व्यापार होण्याचा तिळमात्रही संबंध नसतो. पण चर्मदेहाचा वियोग होण्यापूर्वी प्रसंख्यान संपन्न असा योगी किंवा विवेकी हा काही दगडासारखा निसंवेदन असतो का? तो काही बेशुद्ध होत असतो का? तर या ठिकाणी उत्तर असं की अशा जीवनमुक्ताचं ज्याला पुनर्जन्म नाही तो जीवनमुक्त, त्याच्या संबंधात भोग दुय्यम असतात. त्याचे भोग सुखादींचं केवळ प्रत्यक्षीकरण असतं, ते आत्मारोपामध्ये फलित होत नसतं. त्याची संवेदना मी सुखी मी दुःखी अशी नसून मी केवळ सुखदुःखाचा आश्रय आहे अशी असते. आलं का लक्षात? म्हणजे जीवनमुक्ताचं मनोविज्ञान कसं असतं
ते या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. कारण जो ज्ञानी असतो त्याच्या बाबतीत काय होतं, तर तो सुखदुःखांचा आपण आश्रय होत, एवढंच. अशी त्याची जाणीव असते. मी सुखी आहे, मी दुःखी आहे, ही जाणीव जशी आपल्याला होते. आपलं अंतःकरण दुःखी असलं की आपण दुःखी, आणि आपलं अंतःकरण सुखी असलं की आपण सुखी. हा जो आपला विवेकाचा प्रकार येतो त्याच्यामध्ये संभवत नाही, कारण त्याला विवेक प्राप्ती झालेली आहे, प्रसंख्यान प्राप्त झालेलं आहे. हा चरमदेही जो असतो त्याचं मनोविज्ञान फार वेगळं असतं. तर त्यामुळे त्याची जी धारणा असते ती, तो मी सुखी मी दुःखी अशा धारणेत कधीच नसतो. तर मी सुखाचा आश्रय आहे आणि मी दुःखाचा आश्रय आहे, अशा प्रकारची ही त्याची धारणा असते. हे सुद्धा या प्रकरणामध्ये सांगून जावंसं वाटतं. असो, आता अस्मिता, क्लेश आणि भोग यांच्यातला जो अन्योन्य संबंध सांगितला, म्हणजे एक असला तर दुसरा आहे, एक नसला तर दुसरा नाही, तो जरा तर्काद्वारा सांगितला. आता पातंजलांविषयी केवळ या ठिकाणी तर्कटता आहे असा आरोप या ठिकाणी कोणी करू शकणार नाही. म्हणजे आतापर्यंत शास्त्रीय उहापोह झाला, तात्विक होता, शास्त्रीय होता, क्लिष्ट होता. म्हणजे तर्काच्या पातळीमध्ये ही या ठिकाणी एक लठ्ठालठ्ठी होती. तर त्यामुळे पातंजलांमध्ये एक प्रकारची तर्कटता आहे असं या ठिकाणी म्हणू नये. कारण की हे जे पातंजलांचं मत आहे ते तार्किक प्रक्रियेतून आलेलं नाहीये. तार्किक प्रक्रियेतून, क्लिष्ट प्रक्रियेतून त्याने असं सिद्धांतन करण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. तर असं आहे की परंपरेमध्ये परमादरणीय असे जे पंचशिखाचार्य होते त्यांचंच हे मत आहे. त्यांनीच अशा प्रकारचं मत हे प्रतिपादन केलंय. परमादरणीय असे सांख्याचार्य, पंचशिखाचार्य त्यांनी अशा प्रकारचा सिद्धांत हा पातंजलांच्या पूर्वीच सांगितलाय आणि केवळ त्याला पतंजली अनुसरतात आणि पातंजल अनुसरतात असं या ठिकाणी सांगायचं आहे. तर पंचशिखाचार्याने अशीच उपपत्ती सांगितली आहे आणि त्याचं उद्धरण पंचशिखाचार्यांचं जे वचन आहे ते योगभाष्यकार स्वतः आपल्या भाष्यामध्ये उद्धृत करतात. त्या पंचशिख वचनाचा अर्थ असा आहे की बुद्धीपेक्षा भिन्न जो पुरुष, ज्याचा आकार म्हणजे सदा विशुद्धत्व किंवा त्याचं स्वरूप, त्याचं शील म्हणजे औदासीन्य किंवा विद्या म्हणजे चैतन्य म्हणजे इत्यादी कारणानं जड, मलिन, परिणामशील बुद्धीशी वैरूप्य असतं. त्याच्या वैमत्याला न पाहता, त्यातल्या वैरूप्याला विरूपाला न पाहता मोह, अविद्या कारण बुद्धीतच आत्मबुद्धी केली जाते किंवा आत्मबुद्धी ठेवली जाते. अभेद न ठेवता एक प्रकारच्या मोहामुळे त्याच्यामुळे एकात्मता, एकाकारता पाहिली जाते असं ते स्वतः म्हणतात. आता शेवटी असं सांगावं वाटतं की अस्मिता, क्लेश असा वैयक्तिक स्वरूपाचा असतो, म्हणजे त्याच्यापासून मलाच बाधा पोचते. म्हणजे मी अपवर्गाला वंचित होणार, मी मोक्षाला वंचित होणार, मी कैवल्याला वंचित होणार. असं आहे. अस्मिता हा माझा क्लेश आहे, मला क्लेश आहे, वैयक्तिक स्वरूपाचा आहे. त्यामुळे मी अपवर्गाला मुकीन. अपवर्ग म्हणजे आध्यात्मिक परमोन्नती जी असते त्याला मी मुकीन. आध्यात्मिक परमोत्कर्ष जो असतो त्याला मी मुकीन, कारण हा वैयक्तिक स्वरूपाचा क्लेश आहे. मग त्याची बाधा तुम्हाला कशाला, त्याची उठाठेव वैयक्तिक स्वरूपाचा आहे. त्यामुळे मी अपवर्गाला मुकीन. अपवर्ग म्हणजे आध्यात्मिक परमोन्नती जी असते त्याला मी मुकीन. आध्यात्मिक परमोत्कर्ष जो असतो त्याला मी मुकीन, कारण हा वैयक्तिक स्वरूपाचा क्लेश आहे. मग त्याची बाधा तुम्हाला कशाला, त्याची उठाठेव तुम्हाला कशाला, तुम्हाला काय करायचंय, माझं वाटोळं झालं तर तुम्हाला काय करायचंय, अशा प्रकारची एक तर्कटता या ठिकाणी केली जाते. आलं का लक्षात की हे अस्मिता जी बाधा आहे ती माझी वैयक्तिक आहे, त्याच्याशी तुम्हाला काय घेणं आहे. आजकाल आपण म्हणतो ना, हे माझी पर्सनल बाब आहे, वैयक्तिक बाब आहे, त्यात तुम्ही कशाला नाक खुपसतात, तुम्हाला काय घेणं देणं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी एक तर्कटता उभी केली जाते. पूर्वपक्ष म्हणतो तुम्हाला काय घ्यायचंय माझ्या अस्मितेशी, तुम्हाला त्याची का परवा, माझं नुकसान होईल, तुम्ही परवा करू नका, असू दे मला क्लेश,
आता मी जर अस्मितेला पोचलं तर त्यापासून समाजाला काय बाधा आहे, तुम्हाला काय त्याचा त्रास? तर अशा प्रकारचा अपलाप करू नये. हे बघा, तुम्हाला वाटतो तसा हा वैयक्तिक स्वरूपाचा क्लेश नाहीये. अस्मितेला पोचणं, अहंकाराला पोचणं ही अशी वैयक्तिक बाब नाहीये. केवळ जर तुमचाच अपकर्ष होत असता तर आम्ही विचार सुद्धा केला नसता, म्हटलं असतं जा खड्ड्यात. एकूण म्हणजे हा तसा वैयक्तिक स्वरूपाचा क्लेश नाहीये. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये त्यांच्या मधुरवाणीमध्ये आपल्याला सांगतात, आणि हे बघा की त्यावेळेला ते याला आसुरी संपत्तीमध्ये घालतात. अविद्येला पोचणं हे त्याने आसुरी संपत्तीत घातलेलं आहे. त्यामुळे तो वैयक्तिक स्वरूपाचा हा जो परस्परारोप जो आहे, बुद्धिपुरुष परस्पर आरोप आहे, हा केवळ वैयक्तिक स्वरूपाचा नाहीये, तर त्याचे परिणाम हे विपरीत आणि भयंकर होत असतात. आणि ह्याची बाधा केवळ आपल्याला होत नाही, ह्याची बाधा दुसऱ्यांना होते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात हा जो विकार आहे, हा विकार ते आसुरी संपत्तीत घालतात हे सांगितलंच. आणि अस्मिता रूप सापाच्या पिल्लाला सुद्धा त्याचं जर आपण दुधाने पोषण केलं तर ते पिल्लू उद्या तुमच्या सहित शेकडो लोकांना यमसदनी पाठवेल. मग आता सापाच्या पिल्लाला दूध पाजणं हे योग्य आहे का? तुम्हाला ही समस्या वैयक्तिक स्वरूपाची वाटते, ती सापाच्या पिल्लासारखी आहे. याचं जर तुम्ही असं पोषण करत राहिला तर याला हे सापाच्या पिल्लाला दूध पाजण्यासारखं आहे. ते उद्या मोठा होणार आणि तुमच्यासह अनेक लोकांना यमसदनी पाठवणार. त्यामुळे हा जो प्रकार आहे तो वैयक्तिक स्वरूपाचा नाहीये. म्हणून शास्त्रामध्ये तसा उपदेश केलेला आहे. उपदेश केला गेलाय, तुम्हाला अशा प्रकारचा अपलाप करता येणार नाही. असं आहे, त्या सापाच्या पिल्लाला तो साप पिल्लू असताना त्याला जर दूध दिलं तर त्यात काही बाधा नसते, कारण त्या पिल्लापासून तुम्हाला काही बाधा नाहीये. पण मग त्याचं पोषण करणं बरोबर आहे का? तर तसं अस्मितेचं आहे. अस्मितेचं जर पोषण करत गेलात की हा वैयक्तिक आहे, अंतःकरणातला दोष आहे, त्याचं तुम्हाला काय, अशाने जर तुम्ही त्याचं पोषण करत गेला तर तो वैयक्तिक राहत नाही. कारण भगवद्गीतेमध्ये 16व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तो असुर संपत्तीचा माणूस कसा असतो, मी आज हे प्राप्त केलं, उद्या त्या मनोदयाला प्राप्त करीन. माझ्याजवळ इतकं धन आहे, ते सुद्धा माझं होईल. माझा तो शत्रू जो आहे तो मारला गेला, आता उरलेलाही त्यांचाही बिमोड करेन. मीच ईश्वर, मीच सिद्ध, मीच बलवान, मीच भोगी, मीच मोठा धनसम्राट आहे, मी मोठ्या कुटुंबाचा स्वामी आहे, माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही, मीच यज्ञ दान करून सम्राट होईन. अशा प्रकारच्या अज्ञानाने तो विमोहित असतो आणि तो किती आसुरी होतो हे काही सांगण्याचं कारण नाही. म्हणजे अहंकाराचा एरंड वाढता वाढता तो असुर बनतो, आसुरी संपत्तीचा होतो. त्यामुळे हा अपलाप या ठिकाणी अयोग्य आहे. आणि असं बघा, शेवटी असं आहे की या अस्मितेचा परिणाम आगामी क्लेशांमध्ये होत असतो. अस्मिता जर पोषण होत होत वाढत गेली तर त्याच्यापासून उत्तरचे क्लेश हे निर्माण होतात. आणि त्यामुळे उत्तरचे क्लेश काय असतात हे जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला लक्षात येईल की या सापाच्या पिल्लाला दूध पाजून पोषण करणं हे अत्यंत घातक आहे. असं आहे की रागद्वेष हे अस्मितेपासून उपटतात. रागद्वेष जे आहे ते या अस्मितेपासूनच उपटतात, त्याच्यापासूनच निर्माण होतात. आता हे समाजाला विघातक नाहीयेत का? तुमचे रागद्वेष हे इतरांना विघातक नाहीयेत का? अर्थात तसं काही म्हणता येत नाही. आपल्या रागद्वेषांची बाधा इतरांना पोचते, समाजालाही पोचते. आपण हिटलर बनतो, पाशवी बनतो, क्रूर बनतो, आलं का लक्षात? आंधळे बनतो, रागाने अंध बनतो, कामांध माणूस आपण म्हणतो. तो कामांध माणूस जो असतो तो काय केवळ स्वतः जाऊन खड्ड्यात पडतो का? कामांध माणूस इतरांना भस्मसात करतो, तो आसुरी म्हणजे राक्षसासारखा बनतो, राक्षसी बनतो. हे काही वेगळं सांगावं लागत नाही. त्यामुळे अस्मितेला म्हणजे या रागद्वेषांचं जे कारण आहे त्या अस्मितेला आधीच खुंटणं,
त्याला एरंडासारखा वाढू न देणं आणि त्याला खुंटणं हे अत्यंत आवश्यक असतं, कारण तो वैयक्तिक प्रश्न त्या ठिकाणी राहत नाही. असं आहे, तो अंतःकरणात जरी दोष असला, तो जर एरंडवत वाढत गेला तर तो कसा असतो हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. त्याचा ताप सगळ्यांनाच होतो. असो, आता या अस्मिता क्लेशाला उपनिषदामध्ये हृदय ग्रंथी म्हणजे हृदयातल्या गाठी असं म्हटलेलं आहे. आता हृदय ग्रंथी संशय आणि विपर्य रूप असतात असंही उपनिषदा म्हटलंय. ही हृदय ग्रंथी जी असते, हृदयातल्या गाठी ज्या असतात त्या संशय रूप आणि विपर्य रूप असतात आणि अस्मिता हटल्यानं भोग हटतात आणि भोग हटून कैवल्य होतं असं जे पातंजलांचं मत आहे तसं श्रुती सुद्धा म्हणते. मुंडकोपनिषदामध्ये म्हटलंय, भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. म्हणजे हृदय ग्रंथी त्यांचं भेदन झाल्यावर सगळे संशय हे छिन्न विच्छिन्न होतात आणि त्याच्यामुळे सगळ्या कर्मांचा क्षय होतो आणि परमदृष्टी परमसाक्षात्कार होत असतो. अशा प्रकारे हा अस्मिता रूप क्लेश असतो. आणि अस्मितेचाच आज मनोवैज्ञानिकता किंवा त्या दृष्टीने आपल्याला जो अहंकार दर्प जो दिसतो ते त्याचेच विकार असतात. अस्मितेचेच अहंकार दर्प हे विकार आहेत. त्यामुळे अस्मिता ही किती हेय आहे, म्हणजे मनोवैज्ञानिक पातळी ती किती हेय आहे, त्याज्य आहे. हे त्याच्या अहंकार रूप आविष्काराकडे जर लक्ष दिलं किंवा दर्परूप जो आविष्कार आहे त्याच्याकडे जर लक्ष दिलं तर आपल्याला लगेच लक्षात येतं. पण अस्मिता ही त्याच्या स्वरूपाच्या संदर्भात म्हणजे पुरुष बुद्धी एकात्मता, या एकात्मते आपल्याला त्याची बाधा काही दिसत नाही, बाधा काही जाणवत नाही. पण त्याचा विकार जो असतो तो विकार किती महाभयंकर असतो, अहंकार रूप दर्परूप, हा आपल्याला सहज लक्षात येतो. त्यामुळे अस्मिता ही किती हेय आहे ह्याच्यासाठी मोठी उपपत्ती सांगावी लागत नाही. त्यामुळे अस्मिता ही सर्वदा हेयच ठरते. आता ह्याच्यानंतर भाष्यकार तिसऱ्या क्लेशाकडे वळतात, पण त्याचा विचार आपण पुढल्या प्रसंगामध्ये करूया. कृष्णार्पणमस्तु.